वडी जर तुमची झाडे अशी असतील ना तर वाढत असतील तर चालतं, मला सांगता तर काय करावे. तर बघा अशाच तऱ्हेने कोंब फुटत असतील झाडांना. बघा जास्वंदीच्या झाडाला पण असतील तर कोंब फुटला आहे, इथं पण फुटायला लागलं. बघा या मोगऱ्या झाडाला मोठं कोंब फुटलं. आता हे जे झाडं आहेत आपल्याला काय करायचं तर तुम्हाला सांगतो. तर बघा पहिल्यांदा आपल्याला स्प्रेची बॉटल घ्यायची आहे. बघा स्प्रेची बॉटलमध्ये काहीच नाही करायचं, नुसतं पाणी करायचं आहे आणि आपल्याला असं वरून असं पाणी मारायचं आहे. बघताय, थोडा दिवस असं करून बघा, तुमचा रिझल्ट निघेल. तर ना आता तुम्हाला दाखवतो कुठल्या कुठल्या झाडाला कोंब फुटलं ते. तर बघा हे आहे गुलाबाचं रोप. जर गुलाबाच्या रोपाला बघा अशाच तऱ्हेने कोंब फुटलं आहे. तसेच इथे पण कोंब फुटायला लागल्यात. इथे फुटेल तर बघा इथे फुटेल, दिसतं. आता इथं कोंब फुटलाय पण उगवेना झालाय, नाही का. आता वरती पण स्टार्टिंगला कोंब उगवलाय. हे आहे मोगऱ्याचं झाड. या मोगऱ्या झाडला खूप देखभाल करायला लागते, एवढी पण देखभाल करायला लागत नाही पण सांभाळायला लागते. तर हे आहे जास्वंदीचं झाड बघा, आणि हे एकटं गुलाबाचं झाड आहे वाढवलं त्यात. तर गाईज ना जास्वंदीचं झाड लागतं बघा, हे आहे जास्वंदीचं झाड. इथं पण आहे. जर आपली पाने ना अशी असतं की नाही पिवळे होत असतील तर खूपच छान आहे. कारण की पाने पिवळे व्हायला लागली तर निकळून पडणारी पानं. तर तुम्ही खालीही बघू शकता, खाली अशाच तऱ्हेने पानंसुद्धा टाकली आहेत पिवळी झालेली. आता तुम्हाला सांगते हे कसं करायचं. आता तुम्ही जर झाड लावलं असेल तर तुम्हाला ना नख पॉलिश वर कट करताना तर नख पॉलिश लावायचं आहे. कारण की जर तुम्ही नख पॉलिश लावला की खूपच छान आहे. कारण की तुम्ही नख पॉलिश लावला की तुमच्या ह्या झाडाला वाळू शकत नाही, झाडाला हे होऊ शकत नाही, म्हणजे वार जास्त लागू शकत नाही. जास्तीत पण आपण उन्हात ह्याला किमान 1 तास अर्धा तास तर ठेवू शकता. जर तुमच्याकडे नख पॉलिश नसेल तर मेणबत्ती पण लावू शकता तुम्ही. मेणबत्ती शक्यतो लावूच नका, तुमच्याकडे नसलं तर लावा. तर का माहिती का, मेणबत्ती लावलं ना हे वरचं हे असतं ना त्याला पालवी फुटणार नाही. म्हणजेच जेव्हा तुम्ही मेणबत्ती ह्याच्यावर टाका आणि टाकल्यानंतर ते मेणबत्तीचं पाणी घालताना ते स्प्रे मारताना ते निघणार, असं होणार. म्हणून ना हे करू शकता, पाणी निघत असते तर निघून तर काहीही प्रॉब्लेम नाही. तर गाईस हे आहे मोगऱ्याचं झाड. मोगऱ्या झाडाला पाणी घालताना सांभाळून घालायचं, कारण की अशाच तऱ्हेने पाणी तुटतात. तर बघा हे पानं तुटलं आहे. जास्त स्पीड लावायची नाही मोगऱ्याच्या झाडाला. तर बघा इथून हे करू शकता, असं कडेकडेनं मारू शकता तुम्ही. आणि ते पण कसं त्या टायमात हळूहळू टाकायचं. आणि जर तुम्हाला वरून टाकायचं असेल तर असं करायचं पूर्ण असं. तर बघू शकता मोगऱ्या झाडाला तुम्हाला दाखवतो पालवी कुठं फुटल्या. एकच मिनिट थांबा, मला हे करून देईल. तर बघू शकता गाईस, तुम्हाला झूम करून दाखवलं सकट आहे. इथं पालवी फुटली आहे. थांबा बघा, इथं अशी पालवी फुटली आहे. तर त्या पालवीसाठी खूप आपल्याला लक्ष करायला लागतंच बघा. आणि जर तुम्हाला मग आपलं गुलाबाच्या झाडाची पालवी बघायची असेल तर मी तुम्हाला दाखवतेच होते. थांबा, ही आहे गुलाबी झाडाची पालवी. अजून बघा इथं 2 अशा पालव्या फुटायला लागल्यात, दिसलं म्हणजे ते डोळे असतात, इथं पण फुटायला लागले. तर गाईज अशाच तऱ्हेनं ना गुलाबाच्या पानं पण असे गळतात बघा. इथं गळले आहेत, कारण की ते पिवळे पानं असतात ना, पिवळे पानं पडतात आणि नवी पालवी फुटायला सुरू करतात. तर गाईज तुम्हाला सांगायचंच राहिलं की तुम्ही जेव्हा झाड लावतात ना तेव्हा झाडांना एकान दुसरं असं पान असलंच पाहिजे, कारण की त्यांना श्वास घ्यायला येतो. आणि तुम्ही पान लावलं ना गाईज की अशाच पान निघतं तर कोंब फुटायला सुरू होतात. तुम्हाला काटे वगैरे काहीही काढायचं नाही. काटे जर तुम्ही काढलात तर ना खूप मोठं नुकसान होऊ शकतं. बघा पाणी